भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे बीडमधील परळी विधानसभेची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला झाली. 2009 साली गोपीनाथ मुंडे लोकसभेवर गेल्यानंतर त्यांची लेक पंकजा मुंडे यांनी परळीचं नेतृत्व केलं. 2 टर्म आमदार राहिल्यानंतर 2019 साली धनंजय मुंडे यांनी या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून विजय मिळवला. आता धनंजय मुंडे हे अजित पवारांसोबत आहेत. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातील राजकीय वितुष्टही संपले आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्यासमोर मुंडे घराण्याचा उमेदवार नसेल, पण धनंजय मुंडेंना शरद पवारांच्या डावपेचाचा मात्र सामना करावा लागणार आहे. शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीला धनंजय मुंडेंचेच एकेकाळी सहकारी राहिलेले बजरंग सोनवणे यांना बाजूला काढून उमेदवारी दिली आणि त्यांना जिंकूनही आणले. आता विधानसभा निवडणुकीतही शरद पवार यांच्याकडून असाच एखादा उमेदवार देण्याची शक्यता आहे. अलीकडेच राजाभाऊ पवार यांच्या पक्षप्रवेशावेळी ही तर फक्त सुरुवात आहे. परळीत यापेक्षा मोठी सभा घेऊ आणि दाखवून देऊ असं पवारांनी म्हटलं. यामुळेच पवारांनी धनंजय मुंडेंना पाडण्यासाठी चंगच बांधलाय हे दिसून येतं. काही दिवसापूर्वी बीड जिल्ह्यात उमेदवारीसाठी शरद पवार गटाकडून मुलाखती घेण्यात आल्या, पण धनंजय मुंडेंना परळीत पाडण्यासाठी शरद पवार कसे डाव टाकतायत? परळीत धनंजय मुंडेसाठी यंदाची विधानसभा खरंच टप आहे का? समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी ज्ञानेश आणि आपण पाहता डीसी मराठी. परळीत मुंडेंना पाडण्यासाठी शरद पवारांचा पहिला डाव असेल तो म्हणजे ओबीसी विरुद्ध ओबीसी सामना घडून आणायचा. परळी विधानसभेचा इतिहास बघितला तर इथे नेहमीच ओबीसी विरुद्ध ओबीसी लढत झाल्याचे दिसून येते. परळीत ओबीसी समाज हा निर्णायक असल्यामुळे येथे मुंडे घराण्याचं वर्चस्व असल्याचं सांगितलं जातं. पण सध्या मराठा आरक्षणाचा मोठा प्रभाव असल्याचं लोकसभेला दिसून आलं. आताही मोठ्या प्रमाणावर मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील सत्ताधाऱ्यांना टार्गेट करत असल्यामुळे मराठवाड्यातील मराठा समाज महायुतीच्या विरोधात जाणार असल्याचं सध्या तरी चित्र दिसत आहे. यावरूनच पवारांना परळीत मराठा मतदार एकगठ्ठा महाविकास आघाडीच्या बाजूने येईल असा एक अंदाज आहे. पण मुद्दा आहे तो ओबीसी मतदाराचा. अलीकडेच परळी विधानसभा लढण्यासाठी काँग्रेसचे बीड जिल्हा अध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी शरद पवार यांची सिल्वर ओक येथे भेट घेतली. त्यामुळे पवार देशमुख यांना पक्षात घेऊन मराठा कार्ड खेळतील अशा चर्चा झाल्या होत्या. पण मुंडे यांच्या विरोधात परळीत मराठा उमेदवार दिला तर मराठा विरुद्ध ओबीसी अशी लढत होणार आणि असं झालं तर एक गट्टा ओबीसी मतदान हे मुंडेंच्या बाजूने राहणार. त्यामुळे मुंडेंच्या विरोधात ओबीसी समाजाचा उमेदवार देऊन ओबीसी मतदार आपल्याकडे खेचण्याची खेळी शरद पवार खेळू शकतात. तसेच लोकसभेप्रमाणे मुस्लिम समाजही महाविकास आघाडीच्या बाजूने झुकण्याचा अंदाज आहे. यासारखी सगळी जातीय समीकरणे लक्षात घेऊन पवार परळीत ओबीसी विरुद्ध ओबीसी लढत घडून धनंजय मुंडे यांचं टेन्शन वाढवू शकतात. आता प्रश्न राहतो तो मुंडेंच्या विरोधात पवार कोणाला उमेदवारी देणार? तर सध्या परळीतून राजाभाऊ फड आणि रत्नाकर गुट्टे यांचे पुत्र सुनील गुट्टे यांची दावेदारी प्रबळ मानल्या जात आहे. गुट्टे यांनी शेतकरी यात्रा आणि संवाद यात्रेच्या माध्यमातून एका प्रकारे मतदारसंघात तयारीत सुरू केल्याची चर्चा आहे. गुट्टे पहिल्यापासूनच मुंडे यांचे कट्टर विरोधक आहे. तसेच आर्थिक पातळीवरही ते सक्षम आहे. दुसरीकडे मुंडेंच्या जवळचे असणारे राजाभाऊ फड यांना पक्षात घेतल्याने त्यांच्याही उमेदवारीची चर्चा आहे. दोघेही ओबीसी समाजातून येतात. यामुळे यांची दावेदारी मजबूत मानल्या जात आहे. एकंदरीत पवारांच्या डावामुळेच परळीची निवडणूक धनंजय मुंडेंना सोपी नसल्याचा मतदारसंघात चर्चा आहे. पण बूथ लेव्हलवर मुंडेंची असणारी प्रभावी यंत्रणा, पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचे एकत्र असणं, धनंजय मुंडेकडून होत असलेला सध्या भावनिक प्रचार, ओबीसी मतदारांमध्ये असलेला मुंडेंचा प्रभाव यामुळे परळीचं पारड मुंडेंकडेच दुखू शकतं. तुम्हाला काय वाटतं? परळीत धनंजय मुंडेंना पाडणं शरद पवारांना शक्य होईल का? कमेंट करून नक्की सांगा.